हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज मी मुळ्याची भाजी करणार आहे. त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेत, मुळा खिसून घेत आहे. आम्ही गावाकडून येताना मुळा आणला होता. रानात आमच्या मुळा आहे, शेवगा आहे. येताना बरंच काही भाजीपाला आणला होता. शेवगा, मुळा, परत अजून तांदूळाची भाजी आणली होती. हे बघा, नंतर शेवगा खिसून घेतला, साल काढून खिसून घ्यायचा. अशा पद्धतीने खिसून घ्या तुम्ही. माझ्याकडे छोटी खिसणी होती त्यामुळे मी त्यात खिसलं. तुमच्याकडे मोठी असली तर त्यातून खिसून घ्या. मुळा खिसून घ्यायचा. रानातलं मुळा आहे आमच्या, त्यामुळं म्हणलं भाजी करावा. असं मुळा खिसून घेतला. 4 ते 5 मुळे घेतले होते मी. माझा भाऊ पण येणार होता काही सामान नेण्यासाठी, त्यामुळं जास्त भाजी करायची होती मला. इतर दोघांसाठीच असते, ते पण येणार होता त्यामुळे थोडी जास्त केली होती. त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. थोडासा लसूण सोलून घ्यायचा. हिरव्या मिरच्या आणि लसूण एकत्र बारीक करून घ्यायचं. नंतर लसूण 4 ते 5 पाकळ्या घ्यायच्या. लसूण जास्त नाही घ्यायचा. ते चांगलं बारीक करून घ्यायचं. बारीक केल्याच्या त्यानंतर शेंगदाणे बारीक केले मी. लय पण नाही बारीक करायचे, असे थोडेसे मोठे ठेवायचे. कढईमध्ये तेल टाकलं आणि बारीक केलेली मिरची व लसूण टाकला. ते चांगलं परतून घेतलं. मसाला मिरची तर चांगली भाजूस्तर परतून घेतलं. नंतर त्यात जिरे टाकल्याच्या नंतर त्यात थोडीशी हळद सुद्धा टाकली मी, बघू शकता. अशा पद्धतीने करून पहा, भाजी छान लागते. कमेंट करून सांगा कशी झाली. करून बघा, कमेंट करून सांगा कशी होती भाजी. तुम्ही बनवून बघा, खूप छान लागते. मी सारखी बनवते, मला आवडते भाजी. नंतर त्यात खिसलेला मुळा टाकलेला आहे, तो पण चांगला परतून घ्यायचा. बघा, मी जसे दाखवले आहे तशी रेसिपी करून बघा तुम्ही, नक्कीच छान होईल भाजी, आवडेल तुम्हाला. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मला व्हिडिओ बनवायला जमतात का नाही ते पण नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा आहे सांगा. एवढं काही जमत नाही मला बोलायला, पण मी प्रयत्न करते. आणि त्यात चवीनुसार मीठ टाकलं बघा, खूप छान लागते भाजी. अशा पद्धतीने नक्कीच करून बघा, छान लागेल तुम्हाला पण. त्याला काही पाणी वगैरे सुटत नाही, सगळं पाणी आटून जातं त्यातलं. छान होते मुळ्याची भाजी. नंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं वरून, असं खूप बारीक नाही केले शेंगदाणे, थोडे मोठे मोठे ठेवले आहेत. असं छान लागतात भाजीत. त्यानंतर बघा, अंशूचे पप्पा आले होते. येताना त्यांनी कचोरी आणली. अंशू बघा कसा करते खाण्यासाठी, तर पूर्ण ताट चोरून घेत होता आणि त्याला खायची होती. तो आम्हाला काही देत नव्हता, तो एकट्यालाच खाऊ दे म्हणून असं ओढून घेत होता ताट. पप्पा घरी आले की तो खूप खुश होतो. दिवसभर एकटाच असतो, त्यामुळे पप्पा आले खूप खुश होते. तो व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा.